धडा 6 बेजिक राशीचे अवयव फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. फॅक्टर्स ऑफ a क्यूब मायनस b क्यूब इक्वल टू इन ब्रॅकेट a मायनस b इन अनदर ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. a चा घन वजा b चा घन बरोबर आहे कंसामध्ये a वजा b दुसऱ्या कंसात a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. तर आता आपल्याला हे गणित सोडवायचं आहे. 27p चा घन वजा 125q चा घन. तर आता आधी आपण 27 हा कशाचा घन आहे ते आपण आधी बघणार आहोत. तर आता आपण काय करणार आहोत, 27 चे अवयव काढणार आहोत, फॅक्टर काढणार आहोत. तर 27 ला कशाने भाग जातो, तर 3 नीच भाग जातो. 3 9 27. परत 9 चे फॅक्टर काढू. 3 गुणिले 3 म्हणजे 3 किती वेळा गुणले, 3 वेळा, म्हणून 3 चा घन. मग 27 हा 3 चा 27 म्हणजे 3 चा घन. मग इथे आपण 27 च्या ऐवजी काय लिहिणार आहोत, 3 आणि p कंसाचा घन वजा. आता 125 चे आपण असेच फॅक्टर पाडू. तर 125 ला 5 ने गुणल्यावर काय उत्तर येते, 5 दुनी 10 आणि 5 5 25. 25 चे परत फॅक्टर पाडले, 5 गुणिले 5 म्हणजेच 5 चा घन. 125 बरोबर आहे 5 चा घन. मग इथं आपण काय लिहिणार आहोत, वजा कंसामध्ये 5 q चा घन. म्हणजे इथे a बरोबर काय आहे 3p आणि b बरोबर आहे 5q. a बरोबर आहे 3p आणि b बरोबर आहे 5q. a घन वजा b घन म्हणजे 3p चा घन वजा 5q चा घन. मग आता आपण हे सूत्र वापरणार आहोत आणि a आणि b च्या किमती आपण या सूत्रामध्ये मांडणार आहोत, ठेवणार आहोत. इथं a बरोबर आहे 3p आणि b बरोबर आहे 5q. a वजा b म्हणजे 3p वजा 5q. दुसऱ्या कंसात a चा वर्ग 3p चा वर्ग अधिक a गुणिले b 3p गुणिले 5q अधिक b चा वर्ग म्हणजे 5q चा वर्ग. 3p अधिक 5q. तर 3p चा वर्ग म्हणजे किती, 9p चा वर्ग अधिक, आता हा गुणाकार करायचा आहे, 3p गुणिले 5q म्हणजे 15pq अधिक 5q चा वर्ग म्हणजे 25q चा वर्ग. तर आपण ह्या राशीचे फॅक्टर पाडले आहेत. ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे आपण हे फॅक्टर पाडले आहे. म्हणून 27p चा घन वजा 125q चा घन बरोबर आहे कंसामध्ये 3p वजा 5q दुसऱ्या कंसात आहे 9p चा वर्ग अधिक 15pq अधिक 25q चा वर्ग. Therefore, factor of 27p cube minus 125q cube equal to in bracket 3p minus 5q in another bracket 9p square plus 15pq plus 25q square. आता तिसरं गणित सोडू आपण. 54p चा घन वजा 250q चा घन. तर 54 आणि 250 ला 2 ने भाग जातो. तर आपण 2 कंसाच्या बाहेर घेऊ आणि कंसामध्ये 2 ने 54 ला भाग घालू आणि उत्तर इथं लिहू. बे दोन्ही 4 आणि बे साती 14 p चा घन वजा बे एक बे दोन्ही 4 आणि बे पंचे 10 q चा घन. आता इथे 27p चा घन वजा 125q चा घन. तर 27 चे
अवयव काय आहे 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा घन, म्हणजे 27 बरोबर आहे 3चा घन. तसंच 125 बरोबर आहे 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 5चा घन. तर मग आपण हे परत ह्याच्यामध्ये ही किंमत टाकू. 27 बरोबर आहे 3चा घन. मग 3चा घन आणि पीचा घन बरोबर 3 पीचा घन वजा 5 क्यू कंसाचा घन. आता हे रफ वर्क आपण पुसून टाकू. आता परत आपण सूत्र हेच वापरणार आहोत. ए घन वजा बी घन. इथं ए बरोबर किती आहे 3 पी आणि बी बरोबर आहे 5 क्यू. ए बरोबर आहे 3 पी आणि बी बरोबर आहे 5 क्यू आणि दोन तसेच मांडायचे आहेत. मग आता ए वजा बी आणि कंसात ए वर्ग वजा अधिक ए बी अधिक बी चा वर्ग हे सूत्र आपल्याला वापरायचं आहे. ए वजा बी म्हणजे काय तर 3 पी वजा 5 क्यू. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग 3 पी चा वर्ग अधिक ए गुणिले बी 3 पी गुणिले 5 क्यू अधिक बी चा वर्ग म्हणजे 5 क्यू चा वर्ग. आता हे सूत्राप्रमाणे आपलं मांडून झालं आहे. आता आपण गुणाकार करू. हे 3 गुणाकार आपल्याला करायचे आहे. 2च्या जागी 2 मांडू. हा कंस तसाच मांडू, तसाच लिहू आपण. आता कंसामध्ये 3 पी चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग म्हणजे 9. 9 पी चा वर्ग अधिक 3 गुणिले 5 आहेत 15. 15 पी क्यू अधिक 5 क्यू चा वर्ग. 5 चा वर्ग आहे 25 आणि क्यू चा वर्ग म्हणजेच 2 कंसामध्ये आहे 3 पी वजा 5 क्यू. दुसऱ्या कंसामध्ये आहे 9 पी चा वर्ग अधिक 15 पी क्यू अधिक 25 क्यू वर्ग म्हणजेच 54 पी चा घन वजा 250 क्यू चा घन बरोबर आहे 2 कंसामध्ये 3 पी वजा 5 क्यू दुसऱ्या कंसात 9 पी वर्ग अधिक 15 पी क्यू अधिक 25 क्यू चा वर्ग. Therefore, factor of 54 p cube minus 250 cube equal to 2 into in a bracket 3p minus 5q in another bracket 9p square plus 15pq plus 25q square. ए चा घन वजा 1/a चा घन. तर परत आपण हे सूत्र वापरणार आहोत. इथे ए बरोबर आहे ए, नंतर बी बरोबर आहे 1/a. आता कंसामध्ये ए वजा बी म्हणजे ए वजा 1/a. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग अधिक 1 गुणिले 1/a अधिक 1/a चा वर्ग म्हणजेच ए 1/a. दुसऱ्या कंसात ए चा वर्ग ए कटले, उत्तर राहील इथं 1 फक्त आणि 1/a चा वर्ग. तर उत्तर काय आलंय कंसामध्ये ए वजा 1/a दुसऱ्या कंसात ए चा वर्ग वजा 1 अधिक 1/a चा वर्ग. Therefore, factor of a cube minus 1 upon a cube equal to in bracket a minus 1 upon a in another bracket a square plus 1 upon a square. Simplify a minus b whole cube
मायनस इन ब्रॅकेट ए क्यूब मायनस बी क्यूब. सोपे रूप द्या. तर ए वजा बी कंसाचा घन वजा ए घन वजा बी चा घन. आता आपण ह्याचा एक्सपान्शन फॉर्म्युला वापरणार आहोत आणि तो लिहिणार आहोत. तर ए वजा बी चा कंसाचा घन बरोबर आहे ए घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग आणि नंतर अधिक नाही वजा बी चा घन. त्याच्यानंतर हा पूर्ण कंसाचा आपण इथे एक्सपान्शन मांडला आहे आणि दुसऱ्या कंसात आहे ए घन वजा बी घन, म्हणजेच ए चा घन वजा 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग वजा बी चा घन वजा ए चा घन. आता इथे वजा वजा अधिक ऋण ऋण धन बी क्यूब. ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल होणार आहे, तसंच ही टर्म आणि ही टर्म पण कॅन्सल होणार आहे. ए क्यूब मायनस ए क्यूब इक्वल टू 0. सिमिलरली मायनस बी क्यूब अँड प्लस क्यूब इक्वल टू 0. बरं, राहणार काय? फक्त वजा 3a चा वर्ग बी आणि अधिक 3ab चा वर्ग. तर ह्याच्यामधून आपण कॉमन काढू शकतो. 3ab असं कॉमन काढू शकतो, वजा a आणि अधिक b, किंवा हेच आपण असे लिहू शकतो 3ab कंसामध्ये b वजा a. Therefore, a minus b cube minus a cube minus b cube equal to minus 3a square b plus 3ab square. तर ह्याचे फॅक्टर आपण काढले आहेत, ह्या राशीचे फॅक्टर. तर तुम्ही हे उत्तर लिहू शकता किंवा हे असंही लिहू शकता, कोणत्याही पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता. तर आपण सिम्प्लिफाय केलं आहे.